आषाढी यात्रेचा सोहळा सुरू झाला असून लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल होत आहेत, तर अनेक मोठे नेते देखील पंढरीचा सोहळा पाहण्यासाठी पंढरीत येत आहेत. आषाढी यात्रेसाठी राज्य सरकार कोट्यावधीचा निधी देखील देत आहे. त्याचबरोबर पंढरीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक योजना देखील राबवल्या जातात. मात्र पंढरपुरातील उदासीन नेते, कामचुकार प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देत आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. पंढरपूरमध्ये आलेल्या महिला भाविकांचे तर मोठे हाल असल्याचे दिसून येत आहे. नियमित मंदिर पहाटे 4-4:30च्या दरम्यान उघडते. त्यासाठी हजारो भाविक मंदिराबाहेर उभे असल्याचं दिसून येतं. मात्र आलेल्या महिला भाविकांच्या लघवीची शौचालयाची मोठी गैरसोय होताना दिसते. याबाबत अनेक वेळा वृत्त प्रसारित करून देखील मंदिर समिती आणि नगरपालिकेचे डोळे उघडत नाहीत. वास्तविक पंढरपूर नगरपालिकेने मंदिरासमोर महिलांसाठी शौचालय उभारले, पण ते महिला भाविकांसाठी काहीही उपयोगाचे नसल्याचं दिसतंय. कारण हे शौचालय ठेकेदार जशी सवड मिळेल तेव्हा उघडतो. त्यामुळे पहाटे सकाळी भाविकांनी कुठे जायचे? सध्या आपण पाहिले तर अनेक मंत्री भेट देत आहेत, पण कुणाचेच तोंड या महिलांच्या गैरसोयीबाबत उघडत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष ह्या महिला आहेत, तरीही महिला भाविकांच्या भावना त्या समजू शकत नाहीत. हे दुर्दैव म्हणावे लागेल. पाहूयात याबाबत महिला भाविकातून कशा प्रकारे प्रतिक्रिया उमटत आहेत. नमस्कार, माझं नाव सारिका नारायण गायकवाड. आम्ही तळेगावात आलेलो आहे. इथं नगरपालिकेत इथे शौचालय आहे, तर ते बंद दिसत आहे. आणि आता आम्ही पाहतो तर बरेच महिलांचे इथं हाल झालेले आहे. तरी पण नगरपालिकेने याचा विचार करावा आणि ते शौचालय चालू करून द्यावं. माझं नाव वंदना धर्मेंद्र साबळे. मी तळेगाव दाभाडेवरून आले. इथं टॉयलेट बाथरूमची सोय नाही असूनही बंद ठेवलेले, त्यामुळे महिलांची खूप आतोनात हाल होत आहेत. तर नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी आणि चालू करावी.